त्या माणसानं एखादी गोष्ट लपवायची ठरवली ना तर ती जरूर लपवू शकतो. पण आम्ही उडणाऱ्या पक्षाचे पंख मोजणारे ग्रहस्थ आहोत. मी लगेच ओळखतो ते. तरीही तुम्ही लपवताय काहीतरी आमच्यापासून. तुम्हाला असं वाटतंय का लपू लपू ह्याला काय कळतंय? मिस्टर होळकर, गोल गोल बोलणं बंद करा आणि मला सांगा तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय. बघा आता तुम्हीच बघा बाई. आम्ही मगाशी तुम्हाला बोलताना म्हणालो आम्ही उडणाऱ्या पक्षाचे पंख मोजणारे गृहस्थ आहोत. नवे नवे सद्गृहस्थ आहोत. तुम्ही त्या मुलीला किडनॅप करायला सांगितलं, पण त्या मुलीला का किडनॅप करायचं आहे हे मात्र नाही सांगितलं. लासून पाखरू आपल्याला काही सांगत नाही. आपणच पाखराचे पंख मोजावेत. तेव्हा चौकशी आणती असं लक्षात आलं आमच्या की ती मुलगी दुसरं तिसरं कुणाचं नसून तुमचं स्वतःच अपत्य आहे. नाही बरोबर ओळखलं तुम्ही. ती मुलगी माझीच आहे. पण गेल्या 7 वर्षांपासून ती मुधोळकरांच्या घरी वाढते. नाही मग आपल्याच मुलीला किडनॅप करायचं कारण नाही बुवा कळलं. काय असेल बरं कारण बाई? मिस्टर होळकर, ती मुलगी माझी आहे हे खरं आहे, पण मला तिच्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हता. आजही नाहीये. माझ्यासाठी ती माझी मुलगी कमी आणि सत्यजित विरुद्ध वापरायचं हत्यार जास्त आहे. मिस्टर होळकर, मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तिला किडनॅप करा. म्हणजे मला माझं ध्येय साध्य करता येईल. काय तुमचं ध्येय आणि काय तुमचं साध्य ते सगळं जाऊ देत. तुम्ही मला सांगा, तुम्ही माझं काम करणार आहात की नाही? यात आम्हाला काय मिळणार? मी तुम्हाला सांगितलं ना, मी ते हो सांगितलं हो बाई, सांगितलं तुम्ही आम्हाला. कसं आहे ना, बाईची नशा अतिशय वाईट. त्या नशेवर विजय मिळवला की आपल्याला वाटतं आपण जिंकलो. तुमच्या बाबतीत आमचं तसं नाही ना. मी हरतोच. 200% हरतो आम्ही. मिस्टर होळकर, माझं काम करणार आहात की नाही? करणार करणार हो बाई, 200% करणार. मग त्याच्या आधी एक स्टॅच्युटरी वॉर्निंग आहे. तसं असतं ना, सिगरेट इज इंजुरियस टू हेल्थ. तसंच झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो. तर नंतर तुम्हाला मैं मैके चली जाऊंगी तुम देखते रहियो असंही म्हणता येणार नाही. एक मात्र म्हणता येईल तुम्हाला, मैं ना सिर्फ चंद सासू की मेहमान. राहिलं लक्षात? मंजिरी, आत्ता तुझी काय मानसिक स्थिती आहे मी समजू शकते. तुला किती त्रास होतो याची मला पूर्ण कल्पना आहे. पण बिलीव्ह मी, सत्यजितही आत्ता फार विचित्र गोष्टींना फेस करतोय आणि तोही एकटाच आहे. खरंच कशावर विश्वास ठेवायचा, कशावर नाही, हाच माझ्या पुढे पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ठीक आहे, मी ठेवते विश्वास तुमच्यावर की प्रिया वाईट वागते, त्या मुलीच्या मनाशी खेळ करते. पण या सगळ्यात मी काय करू? माहित नाही मला.
तू काय करणार या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये. खरं तर मला एवढंच कळतंय की तू सत्यजितच्या बरोबर असायला हवंस, मॉरल सपोर्ट म्हणून. मला ना सत्यजितनी एकदा एक किस्सा सांगितला होता खूप आधी. तो म्हणे एकदा पत्ते खेळत बसला होता आणि सगळे पैसे हरला होता आणि अगदी नेमक्या क्षणी तू त्याला फोन केलास आणि शेवटच्या डावात तू जिंकला. खरं आहे ना? मला काही आठवत नाही. शिवाय आयुष्य हे पत्त्यांसारखं खेळायचं नसतं हे अजूनही कळलेलं दिसत नाही कदाचित. बायकोचं भाग्य जेव्हा नवऱ्याच्या नशिबाशी प्रारब्धाशी जोडलं जातं ना तेव्हा त्याची ताकद वाढते. मग कुठल्याही वाईट शक्तींबरोबर दोन हात करता येतात. मंजिरी, तू त्याच्या बरोबर असणं ही त्याची ताकद आहे. मला तर असं वाटतं ना, सत्यजित आता जे काही भुगतात ना, प्रिया त्यांना जो काही त्रास देते ती सगळी त्यांच्याच कर्माची फळं आहेत. किती वर्ष? आणखी किती वर्ष? एकदा हातून घडून गेलेल्या चुकीची शिक्षा सत्यजितने किती वर्ष भोगायची आहे? पाणी जर उगाच अडवून ठेवलं ना तर त्याच्यावर शेवाळ साठतं माहितीये, व त्या पाण्याचा कुचकट वास येतो आणि ते पाणी पूर्णपणे निरुपयोगी होतं. मंजिरी, सत्यजितवर तुझं तितकंच प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी आजही तू शुभ्राला घेऊन एकटी राहतेस. हे पुरेसं आहे. मंजिरी, तुझं सत्यजितवर अजूनही तितकंच प्रेम आहे. तुझ्या मनात त्याच्याविषयी माया आहे, काळजी आहे. मग का स्वतःला त्रास करून घेतलीस? हे बघ, प्रेमाच्या या नात्यात एकमेकांवर विश्वास असणं खूप महत्वाचं आहे ग. मला जे योग्य वाटलं ते मी सांगितलं. चुकून काही जास्त बोलून गेले असेल तर माफ कर, पण हेतूबद्दल शंका नको घेऊस. तुला असं वाटत असेल ही कोण कुठली बाई माझ्याच घरात येऊन मला एवढं लेक्चर देत बसली, पण जाता जाता एकच गोष्ट सांगू. मंजिरी, सत्यजितने तुझ्यावर जेवढं प्रेम केलंय ना तेवढं प्रेम तुझे वडीलही करू शकले नसतील आणि तुझी मुलगी कधी करू शकणार नाही. म्हणजे तुझ्या वडिलांचं तुझ्याशिवाय असं एक वेगळं विश्व होतं आहे. तुझ्या मुलीचंही उद्या एक वेगळं विश्व असेल ज्यात तू नसशील. आणि सत्यजितचं तुझ्याशिवाय वेगळं आयुष्य कधी नव्हतंच.
अजून काकूला पेणार हे काकू ये ना ये काकू आली अरे काय आहे? हे काकू मला खायला दे ना. अरे साडी सोड माझी. खायला हवे तर जा किचन मध्ये जाऊन घे स्वतः. अरे काय चाललंय तुझं? जाम भूक लागली आहे ते ना. अरे सांगितलं ना जाऊन घे म्हणून. माझी हाईट नाही पटत दे ना. मला नको सांगूस. जाऊन तुझ्या आईला सांग. माझी मम्मा कशी आयडिया खायला देते. तू दे ना मला खायला. हे जास्त बोलू नकोस. मराठी समजत नाही का देव? लबाड कुठला? भूक लागली ना? अरे आर्या तुला पण भूक लागली का? हो. चल आपण जाऊन काहीतरी खाऊया. हा काय खायचं? मला उचलून घे ना. उचलून चल आर्या ये आपण काहीतरी खाऊया. हा काय खायचं? बघितला छायाचित्र फोटो या हातात घेऊन निरखून बघा. पाहिला निरखून पाहिला फोटो. उचलायचंय म्हणजे असं नाही करायचं. तुम्हाला वाटेल लहान मुलगी कडेवर घ्यावं तसं नाहीये. किडनॅप करायचं गेला. मालक ही कुणाची पोर आहे? सांगतो. कोल्हापूर जिल्ह्यात गाव माहितीये गारगोटी. तिथं माझी चुलत बहीण आहे मोठी. तिची नणंद आहे ना छोटी. तिची ही मुलगी मोठी. तुम्हाला करायचं काय सगळं बाकीचं? चावडी साडवा म्हणले की साडवाची मामलेदार साहेब कधी येणार? तुम्हाला करायचं काय? साडवा लगेच चावडी साडवा. घेतलास काय करताय? मोठा नाही त्याचे असं दाखवा ना. हिला किडनॅप करायची आहे बघा. हिला किडनॅप करायची असं करणार का तुम्ही? फोटो पहा मनात साठवा. इतका मनात साठवा की तुमचा चेहरा आणि ह्या मुलीचा चेहरा सेम झाला पाहिजे. तादात्म्य पावलं पाहिजे. जा जी. नाही काय नाही. बच्चे मन के सच्चे सारी जग के आंख के तारे ये जो नन्हे फूल है जो भगवान को लगती चोरी बच्चे सच्चे. आर्या मी एक नवीन जादू शिकलोय. कोणती सांगू? असं थोडं जॅम घ्यायचं, ब्रेड घ्यायचं आणि असं फेकून मारायचं. बघ हवेतून कसं जॅम उडून येतं ब्रेडवर. 1 2 3 टन. युवी हे काय कळत नाही तुला? मम्मा मम्मी काकूने मला मारलं. काय झालं? काय झालं? काकूने मला मारलं. ओ या काकूने मारलं? हो. तू काहीतरी गडबड केली असेल म्हणून मारलं असेल का? उगाचच मारलं? उगाचच मारलं. हो उगाचच मारलं. चालेल बर. आपण काकाला नाव सांगू हा तिचं. मग काका मस्त तिला पण फटके दे. हा हो. नेत्रा याला आत्ताच्या आत्ता इकडनं घेऊन जा प्लीज. प्रिया अगं माझा मुलगा आहे तो. त्याच्याबरोबर काय करायचं काय नाही त्याच्याशी कसं वागायचं हे मीच ठरवणार की नाही. आणि लहान आहे तो. खेळता खेळता जात असते. हे काय लहान आहे तो? त्याच्या मस्तीवरनं तर वाटत नाही की तो लहान आहे. युवी काकूला काही आवडलेलं नाहीये. आपण इथे बसलोय ते आपण आपल्या रूम मध्ये जाऊ. हा बाळा.
आर्या, आर्या बाळा, काय झालं? तू तिकडनं अशी का निघून आलीस? तू माझ्यावर रागवली आहेस ना? मी नाही ग. ये इकडे बघ, बघ माझ्याकडे. तू माझी डॉल आहेस की नाही, मग मी तुझ्यावर कशी रागवीन? अगं डॉल, मी तुझ्यावर नाही, मी त्या युवीवर ओरडले. तू पाहिलंस ना किती मस्ती करत होता तो. मी उद्या तुला फिरायला घेऊन जाऊ. फिरायला? येस, फक्त आपण दोघीच, मम्मा आणि तिची डॉल दोघीच फिरायला जाणार आणि खूप मजा करणार. मम्मा, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू माय डॉल. ये, आम्ही फिरायला जाणार. काय मूर्ख मुलगी आहे ही, कशाला अख्ख्या जगाला ओरडून सांगते. तिला तर माहितच नाहीये उद्या तिच्या बरोबर काय होणार. उद्या सकाळी माझं शेवटचं हत्यार उपसून काढणार आहे. माझ्या प्लॅन प्रमाणे दादा तिला किडनॅप करेल आणि मग तिला सोडवण्याच्या बदल्यात सत्यजितशी लग्न करून त्याच्या नावाचं मंगळसूत्र या गळ्यात त्याच्याच हातानं नाही घालून घेतलं ना तर नावाची. हा, बोला 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 मृत्यूवाला बाई, बोला. मी आर्याला घेऊन निघेन आता. अरे वा, छान आहे, छान आहे. मी काहीतरी कारण सांगून तिच्या नजरेआड होईल. एक्झॅक्टली तेव्हाच तुम्हाला तिला किडनॅप करायचं. हे बघा ना, त्यापेक्षा तुम्ही असं करा ना, तुम्हीच त्या पोरीला घेऊन आमच्याकडे या ना. कॉमन सेन्स नाही ना तुमच्याकडे? मी स्वतः तिला कसं आणू शकते? बरं बरं बरं, ठीक आहे. हे बघा, किती वाजता आणि कुठं पोहोचायचंय ते सांगा. ते सगळं सांगायला मी तुम्हाला पुन्हा फोन करीन, तेव्हाच तुम्हाला एक्झॅक्ट वेळ आणि स्थळ सांगायला. ओके मम्मा, बाय. आपण निघूया. हो, चल जाऊया. डॉल, मला सांग, तुला कोणता फ्लेवर आवडतो? बाबा, मी उद्या कोल्हापूरला जाणार आहे. कोल्हापूरला? हो, सत्यजितनं भेटण्यासाठी. काय? कशासाठी? सत्यजितनं एकदा भेटून त्यांच्याशी सगळं बोलायचं आहे मला. सत्यजितनं एकदा भेटून त्यांच्याशी सगळं बोलायचं आहे मला. म्हणजे परवा इथे त्याने जी काय बडबड केली ती तुला सगळी खरी वाटायला लागली आता? ते मला माहिती नाही, पण त्यांनी सांगितलेलं जर सगळं खरं असेल तर त्यांना समजून घेण्यात आपण कुठेतरी चूक करतो, असं नाही ना? तेच आता काय बोला, मला खरंच कळत नाहीये. म्हणून तू सुद्धा एका मुलीची आई आहेस, शहाणी सुरती आहेस, तुला कसं कळत नाहीये? हा म्हणून तुला जर खरंच वाटत असेल की तू त्यांच्याशी बोलायला हवंस तर तू सत्यजित रावांना भेटायला हवंस. तू त्यांना भेटलंच पाहिजेस. तुला कळतं का तू काय बोलतोस? हा, जरा बोलण्यापूर्वी विचार करून बोलत जा. दादा, मी विचार करूनच बोलतो. हा मूर्खपणा आहे जो मी होऊ देणार नाहीये. आणि दरवेळेस त्या माणसाला भेटण्यासाठी तू तिला एनकरेज का करत असतोस रे? दादा, मी तुझा लहान भाऊ आहे. हवं तर मुस्कटात मार माझ्या, पण या वेळेला तुला थांबवणं मला गरजेचं वाटतंय. लहान तोंडी मोठा का समज होत, पण मोठे जर चुकत असतील तर लहानांनी ते त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. दादा, म्हणून डिवोर्स घेतला तो तिच्या मनाविरुद्ध, आणि त्यानंतरही तुझ्या इच्छेखातीर ती स्वतःची फरफट करते. मी जे काय करतोय किंवा केलंय हे केवळ शुभ्राच्या आणि मनूच्या भल्यासाठीच करतोय, हे कसं तुमच्या कोणाच्या लक्षात येत नाहीये? दादा, तुझा हेतू जरी चांगला असला तरी त्यामध्ये मनूचं आणि शुभ्राचं मन रमत नाहीये, हे तुझ्या का लक्षात येत नाही? दादा, स्वप्नील तिचा चांगला मित्र आहे, पण म्हणून स्वप्नीलच्या गळ्यात माळ घालून मनू सुखी राहणार नाहीये. तिचं सुख सत्यजित रावांबरोबरच आहे कदाचित.
त्या माणसाने 7 वर्षांपूर्वी हिचा जो काही छळ केला तो सगळं विसरलास का तू? आणि ते एक दिवस येऊन तो सारळ सॉरी करून निघून गेला तर त्याचं सगळं मागचं वागणं का तू जस्टिफाईड करणार आहेस? दादा, त्याची शिक्षा त्यांनी भोगली आहे. संशयात सुद्धा या दोघांचं नातं टिकू नये. अरे त्या दोघांचं खरंच एकमेकांवरती प्रेम आहे. अरे म्हणूनच तर त्यांना एकमेकांना सतत भेटावं असं वाटतं. त्यांचं नातं किती घट्ट आहे याचा पुरावा शुभ्रा आहे ना. शुभ्रा जरी मंजिरीची मुलगी असली ना तरी तिच्या अंगात वाहणारं रक्त हे सत्यजित रावांचं. तू आज ठरवलेलंच दिसतंय की माझ्याशी भांडण करायचं. तसं नाहीये रे दादा. तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. मला फक्त एवढंच काका प्लीज 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 तुम्ही दोघेही भांडू नका. नाही जाणार मी कोल्हापूरला. थांब. तुला जायचं ना कोल्हापूरला? जा कोल्हापूरला जा. म्हणू तू दादाचा विचार करू नकोस. आणि कसं आहे म्हणू, तू सुखी झालीस ना की दादा आपोआप सुखी होईल.